नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आपण आज आहे ना गुणोत्तर प्रमाण या चॅप्टरवरचा भाग क्रमांक 2 बघणार आहोत। आपला भाग क्रमांक 1 झालेला आहे। आज आपण भाग क्रमांक 2 हा बनवलेला आहे। याच्यावरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे वारंवार परीक्षेला विचारले जातात, ते टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे। तर हा व्हिडिओ आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुमचा फायदा होईल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला काय बघा, दोन संख्यांची बेरीज 91 असून त्या दोन संख्यांमधील फरक 39 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या व गुणोत्तर किती? आता आपल्याला इथं बेरीज पण दिलेली आहे आणि फरक पण दिलेला आहे। फरक म्हणजे वजाबाकी असतं, तुम्हाला मागील चॅप्टर मध्ये शिकवलेलं आहे। तर इथे बेरीज दिलेला आहे आणि फरक पण दिलेला आहे। संख्या माहिती नाही आपल्याला विचारा काय दोन संख्या कोणत्या व त्यांचे गुणोत्तर काय। तर याला एक शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। तुम्ही या टाइप वरचा प्रश्न आहे ना फक्त 5 सेकंदामध्ये काढू शकता। तर बघा मग हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे। जी बेरीज दिलेली आहे आपल्याला, बेरीज आणि वजाबाकी, ते डायरेक्ट वरती लिहून टाकायचा 91 अधिक 39 भागिले ज्या संख्या दिलेल्या असतील तेच खाली लिहायचं 91 वजा 39। समजलं का? जे दोन संख्या दिलेल्या आहेत ना, काय केलं आपण 91 अधिक 39 लिहिला भागाकारात, 91 वजा 39 वरती बेरीज करायची आणि खाली वजाबाकी करायची। समजलं का? आता काय नाही, फक्त एवढं समीकरण आपल्याला सोडवायचे। तर आधी आपण बेरीज करू। 91 आणि 39 यांची बेरीज होते 130। किती? 130। 130 लिहून टाकायचं भागाकारात, यांची वजाबाकी करायची। आता 91 वजा 39, इथून 1 मधून 9 जात नाही, इथून आपण एक संख्या घेतली, इथं संख्या तयार झाली 11। 11 मधून 9 गेले, उरले किती? 2। 8 मधून 3 गेले, उरले किती? 5। संख्या किती आहे मग? 52। बरोबर जा। आता दोघं संख्यांना 13 ने भाग जातो, 13 दाओ 130 होतात आणि 13 चौक 52 होतात। परत 2 ने भाग जातो, 2 पंचे 10 आणि 2 दुने 4, उरले किती? 5 2, 5 भागिले 2। हे आलं आपलं गुणोत्तर। काय आलं? गुणोत्तर। तुम्हाला गुणोत्तर विचारलं तर या प्रकारे गुणोत्तर आलं आपलं। आता हे जे गुणोत्तर आलंय ना, त्याच्यावरून आपल्याला दोन संख्या काढायचे। कोणत्या पद्धतीने काढायचे मग बघा, जे गुणोत्तर दिलेलं आहे ना 5/2 यांची डायरेक्ट बेरीज करून टाकायची। 5 आणि 2 यांची बेरीज किती झाली मग? हे झाली 7। तुम्ही यांची बेरीज केली ना तर मग काय करायची, तर बेरीज दिलेली जी बेरीज दिलेली आहे ना तीच संख्या घ्यायची। तर 91 घ्यायचं, भागाकारात 7 करायचं, 7 ने 91 ला भाग द्यायचा, मग 7 1 7, 7 1 7, उरले किती? 2। 7 त्रिक 21, बरोबर। संख्या किती आली आपली? 13 आली। समजलं का? काय केलं आपण, जे गुणोत्तर आलं आपलं त्यांची बेरीज केली। इथं बेरीज केली ना तर बेरीज ही संख्या घ्यायची, इथं जर वजाबाकी केली ना तर वजाबाकीची संख्या घ्यायची। समजलं का? बघा इथं तुम्हाला दुसरी पण सांगतो, इथं वजाबाकी करू आपण, 5 वजा 2, उत्तर काय आलं आपलं? 3 आलं। मग आपण इथे वजाबाकी केली ना तर वजाबाकीची म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी, तर ही संख्या घ्यायची। 39 घेऊ आपण, भागाकारात 3, 3 1 3, 3 1 3, परत 3 1 3, किती आलं उत्तर? 13। इथं देखील 13 आलं आणि इथं देखील 13 आलं। सांगितलं, समजलं का? तुम्ही गुणोत्तरांची बेरीज केली ना तर बेरीजच घ्यायची, गुणोत्तरांची वजाबाकी केली तर वजाबाकीच करायची। आता आपल्याला 1 ची किंमत भेटलेली आहे। समजलं का? आता काय नाही, हे दोन गुणोत्तर दिलेले आहेत ना, आपल्याला काय सांगितलंय? दोन संख्या। तुम्हाला आधी सांगितलंय गुणोत्तर दिलेलं असेल तर संख्या कोणत्या पद्धतीने काढायची ते काय नाही। मग आता काय करायची, ही x ची संख्या मानायची आपल्याला, 13 गुणाकारात 5 करायचे, 13 5 65 झाले आणि 13 गुणाकारात 2 केलं, उत्तर किती आलं मग? 13 दुने 26। आता तुम्हाला डाऊट असेल यांची बेरीज 91 येते की नाही, मग बेरीज करून बघा। 5 आणि 6 किती झाले? 11, 1 8 4, परत 6 आणि 2 किती झाले? 8, 8 आणि 1 किती झाले? 9, उत्तर किती आलं? 91। समजलं का? यांची वजाबाकी केली ना तुम्हाला उत्तर 39 भेटेल। याप्रमाणे तुम्ही फक्त उत्तर काढायचे, आज गुणोत्तर काढून टाकायचा। याप्रमाणे हे समीकरण तुम्हाला आलं, संपला विषय। तुम्हाला डायरेक्ट गुणोत्तर भेटून जाईल आणि गुणोत्तर भेटलं म्हणजे या प्रकारे तुम्ही सोडवायचे। इथे बेरीज केली ना तर बेरीजची संख्या घ्यायची आणि इथं जर वजाबाकी केली तर वजाबाकीची संख्या घ्यायची। समजलं का? तुम्हाला समजलं नसेल परत अजून आपण या टॉपिकवरचा एक प्रश्न सोडू, म्हणजे तुम्हाला 100% समजेल। जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे। तर बघा मग प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आपल्याला, तोच प्रश्न आहे। दोन संख्यांची बेरीज 85 असून त्या दोन संख्यांमधील फरक 51 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या व त्यांचे गुणोत्तर किती? बरोबर। मागच्या टाइप प्रमाणे आता तुम्हाला डायरेक्ट सोडून दाखवतो 5 सेकंदामध्ये कोणत्या पद्धतीने सोडवायचं। डायरेक्ट या दोघांची बेरीज करू आपण। 85 आणि 51 किती झाले मग? 5 आणि 1 झाले 6, 8 5 किती झाले मग?
13 समजलं का? सांगितलं तुम्हाला बेरीज करायची डायरेक्ट. आता डायरेक्ट यांची वजाबाकी करू मग आपण. 85 वजा 51. 5 मधून 1 गेला राहिला 4, परत 8 मधून 5 गेले, उरले किती 3, इथं आला 34. आता डायरेक्ट यांना भाग द्यायचे, 2 ने भाग जातो. 2 सक 12, 2 8 16, परत इथं 2 1 2, 2 7 14 बरोबर. आता परत 17 ने 68 ला भाग जातो. 17 1 17, 17 चौक 68. उत्तर किती आलं आपलं 401. हे आलं आपलं गुणोत्तर. हे काय आलं गुणोत्तर. गुणोत्तर काढायला किती सेकंद लागले तुम्हाला 5 सेकंद. आता गुणोत्तर भेटला, संपला विषय. गुणोत्तरांची बेरीज करू मग आपण. 4 आणि 1 किती झाले 5. बेरीज जर केली आपल्याला बेरजेची संख्या घ्यायची. इथं वजाबाकी केली तर वजाबाकीची संख्या घ्यायची. डायरेक्ट आपण बेरजेची संख्या घेऊ. 85 भागिले 5. जी संख्या इथं बेरीज ती संख्या खाली घ्यायची. 5 ने 85 ला भाग देतो. 5 1 5, 5 1 5, उरले किती 3, 5 7 35. 1 ची किंमत किती आली आपल्याला 17. किती 17 1 ची किंमत आलेली आहे. समजलं का? 17 ही 1 ची किंमत आली. आता दोन संख्या काढायच्या आहेत. पहिली संख्या लिहितो इथं. पहिली संख्येचे गुणोत्तर काय आपल्याला इथं भेटलेलं बरोबर. पहिली संख्या आपण 4 घेऊ, गुणाकारात 17. 17 चौक किती झाली 68. ही झाली पहिली संख्या. दुसरी संख्या घेऊ आपण. उत्तर गुणोत्तर काय 1, गुणाकारात 17. 17 एकम 17, ही आली दुसरी संख्या. या प्रकारे तुम्ही काढायचे. यांची बेरीज केली 85 भेटेल, यांची वजाबाकी केली 51 भेटेल. या प्रकारे तुम्हाला या टॉपिकवरचा प्रश्न आला ना तर तुमचा फक्त 10 ते 15 सेकंदमध्ये उत्तर निघतो. हा जो टाईप आहे ना मित्रांनो, तो तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे. कुठं तलाठी भरतीला हा टाईप विचारला गेला आहे. त्याच्यामुळे पोलीस भरतीला देखील या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आहे ना हा टॉपिक तुम्ही फक्त अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये आरामाने सोडू शकता. फक्त एवढीच प्रोसेस करायची, शॉर्ट ट्रिक आहे. जाऊया टाईप क्रमांक 2 कडे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय विचारलाय. 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे. जर त्या 3 संख्यांची बेरीज 72 आहे, किती 72 आहे, तर मोठी संख्या कोणती? हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा? मग डायरेक्ट शॉर्ट पद्धतीने सोडू आपण. जी बेरीज दिलेली असेल ती आधी लिहून टाकायची. 72 भागाकारात बेरीज दिलेला आहे ना तर गुणोत्तरांची बेरीज करायची. यांची बेरीज किती होते मग 5 आणि 4 झाले 9, 9 आणि 3 झाले 12 बरोबर. आता फक्त भाग द्यायचे. 12 1 12, 12 सक 72. उत्तर किती आलं आपलं 6. काय आलं 6. ही झाली 1 ची किंमत. काय झाली 1 ची किंमत आली. मोठी संख्या विचारली आपल्याला. मग या 3 संख्येमधून मोठे गुणोत्तर कोणतं आहे? मग 5 आहे. काय करायचं मग 5 गुणाकारात 6 करायचे. 5 किती झाले 30. संपला विषय. तुमचा 5 ते 10 सेकंदामध्ये हा उत्तर येतो. किती 5 ते 10 सेकंदामध्ये. याचे योग्य उत्तर काय आहे? मग 30 आहे. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे. पाऊस पडतोय बाहेर, त्याच्यामुळे थोडा आवाज येईल. तुम्ही प्रश्नावरती ध्यान द्यायचे, बाहेरच्या आवाजावरती ध्यान देऊ नका. बघा प्रश्न काय आहे. एका त्रिकोणाच्या 3 कोणांचे मापांचे गुणोत्तर 2 3 4 आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचे माप किती? काय विचारले? सर्वात लहान कोणाचे माप किती? आता इथे तुम्हाला फक्त गुणोत्तर दिलेलं आहे. मागे बेरीज एक संख्या दिलेला आहे त्याची बेरीज किंवा फरक, त्याच्यावरून आपण डायरेक्ट संख्या काढत होतो. पण आता इथे विचारला काय, एका त्रिकोणाच्या 3 कोणांचे मापांचे गुणोत्तर बरोबर. आता त्रिकोणाचे म्हटले ना, त्रिकोणाचे 3 कोणांचे मापांचे गुणोत्तर. मग त्रिकोणचं माप किती असतं? मग हे त्रिकोणचं माप असतं 180 अंश. किती असतं? 180 अंश एवढं त्रिकोणाचं माप असतं. समजले का? आता काय नाही, मग आपल्याला संख्या भेटली 180. आता डायरेक्ट आपल्याला फक्त गुणोत्तरांची बेरीज करायची आणि याला भाग द्यायचे. संपला विषय. एवढा सोपा प्रश्न आहे. पण तुम्हाला त्रिकोणाचे माप पाठ पाहिजे, काटकोणाचे माप पाठ पाहिजे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला या टाईपवरचे प्रश्न सोडवता येतील. समजलं का? आता काय करायचं, मग या 3 गुणोत्तरांची बेरीज करायची. 4 आणि 3 किती झाले 7, 7 आणि 2 किती झाले? मग 7 आणि 2 झाले 9. हे झाले गुणोत्तरांची बेरीज. आपल्याला संख्या भेटलेली आहे. काय करायचं मग 180 लिहून टाकायच्या. भागाकारात 9, 9 ही संख्या लिहिली. परत भाग दिला. 9 1 9, 9 2 18. 1 ची किंमत किती आली आपल्याला? 1 ची किंमत आली आपल्याला 20. किती? 20. आता काय सांगितलं मग? सर्वात लहान कोणाचे बरोबर. आता या संख्यांमधून सर्वात लहान संख्या कोणती आहे? मग ती आहे 2. काय 2. मग काय नाही करायचं आपल्याला, लहान संख्या सांगितली ना, 2 गुणाकारात 20. 2 गुणाकारात 20 केले किती झाले? मग 40 अंश. किती? 40 अंश एवढं उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 40 अंश. सर्वात लहान विचारला तर, मोठा विचारला तर काय करायचं? 4 घ्यायचं. 4 गुणाकारात 20 केलं किती झाले? मग 80. हे झालं मोठा बरोबर. सर्वात मोठा कोणाचे माप झाले 80 अंश. या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडू शकता. पाऊस येतोय मित्रांनो, त्याच्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवतोय, कारण की बाहेरचा आवाज जास्त होतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ बनायला तुम्हाला पण त्रास होईल ऐकायला. त्याच्यामुळे आपण पुढचे टाईप आहे ना पुढे कव्हर करू.
जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करून द्या, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की हे मित्रांनो तुम्हाला शॉर्ट ट्रिक पद्धतीने शिकवलेलं आहे आणि पुढे याच प्रकारे शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट ट्रिकने जास्त लवकर प्रश्न सोडवता येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.